टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भूमिगत मेट्रो 3 मुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट या स्थानकांच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरची कोंडी सुटली। मुंबईतील 17 पुरातन पाणपोयांची दुरुस्ती करण्यात येणार। मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या। पाणपोयांच्या कामासाठी 16 कोटी रुपये खर्च करणार। मध्य रेल्वेवरील पंचनंद इथे 2 नवे क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी यांत्रिक काम करण्यात येणार। मध्य रेल्वेकडून 16 डिसेंबरपर्यंत ब्लॉक घोषित। सीएसएमटी मडगाव एक्सप्रेस 30 मिनिटं विलंबानं धावणार। मालाड मढ मार्वे रोडवर कारमध्ये 2 तरुण स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर। मध्यरात्री स्टंट करण्यात आलेली कार पर्यटकाची असल्याची माहिती। मालवणी पोलिसांकडून तपास सुरू। बंद मोनोरेलच्या वार्षिक 60 कोटी रुपये खर्चाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी 4 कंपन्या उत्सुक। वार्षिक जेमतेम 15 कोटी रुपये महसूल देणाऱ्या या मोनोसाठी एमएमआरडीए 2 वर्षांमध्ये 297 कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार। मुंबईतील पोलिसांना मिळणार मोठी घरं। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता। विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास। मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून ये जा करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चे बांधणी। आजपासून मनसेचे पुण्यामध्ये फॉर्म वाटप सुरू होणार। काल शहर कार्यालयामध्ये पार पडली मनसेची बैठक। भाजपमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती। महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपतर्फे सुमारे 2350 कार्यकर्त्यांची तयारी। पुण्यातील नवले पुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले। पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघातासंदर्भात फेसबुक लाईव्ह सुरू असताना एक भरधाव टेम्पो वसंत मोरेंच्या बाजूने गेल्यानं थोडक्यात वाचले। पुण्यातील पारा 7.9 अंशांवर गेल्यानं हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद। पुण्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीची लाट। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या सारोळा ते वीर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम रखडलं। खडीचा ढिगारा रस्त्यावरच पडून असल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा। भोरच्या विसगाव खोऱ्यातील वरवडी पाले गावालगतच्या डोंगरांवर वणवा। झाडं झुडपं जळून खाक झाल्यानं वनसंपत्तीचं मोठं नुकसान। काही तासाच्या प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणण्यात यश। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात।